छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचा फैसला अचानक झालेला नाहीये। भुजबळांच्या मंत्रिपदाची इनसाइड स्टोरी वेगळीच आहे। भुजबळांना महायुतीच्या मंत्रिपदात घेण्यासाठी अनेक दिवसांपासून हालचाली सुरू होत्या। यासाठी काही बैठका सुद्धा झाल्या। काय झाल्या बैठका आणि कशी लिहिली गेली भुजबळांची परतीची स्क्रिप्ट, यावर झी 24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। भुजबळांच्या मंत्रिपदाचा 8 दिवसांपूर्वीच फैसला। शपथविधीसाठी वार ठरला मंगळवार। भुजबळांच्या परतीची इनसाइड स्टोरी। मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळांची महायुतीच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे। पण भुजबळ महायुतीच्या पहिल्या सरकारमध्येही होते, पण दुसऱ्या सरकारमध्ये भुजबळांचा समावेश नव्हता। महायुती सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या दिवसापासून भुजबळांचा फडणवीस सरकारमध्ये समावेश करावा, यासाठी भुजबळ समर्थकांचा सरकारवर सातत्याने दबाव होता। दरम्यानच्या काळात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यांचं मंत्रिपद भुजबळांना द्यावं अशी मागणी होत होती, पण त्यावरही काही झालं नाही। 15 दिवसांपूर्वी भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय झाला। 8 दिवसांपूर्वी भुजबळांच्या मंत्रिमंडळ समावेशावर चर्चेसाठी बैठक झाली। भुजबळांच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली। सुरुवातीला सोमवारी शपथ घेण्याबाबत विचार झाला। शपथविधीसाठी मंगळवारच योग्य असं बैठकीत ठरलं। कॅबिनेट असल्याने इतर मंत्र्यांची उपस्थिती राहील म्हणून मंगळवार ठरला। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं। मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीच ठरलं। धन्यवाद सगळ्यांना। जहाँ पे नहीं रहना, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। छगन भुजबळ हे कॅबिनेट मध्ये असावेत असा महायुतीच्या अनेक नेत्यांचा आग्रह होता। आता भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झालाय। भुजबळांसारखा आक्रमक चेहरा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आल्यानं आता सरकारच्या आक्रमकपणाला आणखी धार आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।